श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9वा राजविद्या राजगुह्य योग सारांश. भगवंतांच्या बोलण्याचा अनुवाद करण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपले गुरु श्री निवृत्तीनाथ यांना श्री ज्ञानदेव बहुतेक अध्यायात नमन करतात. त्यातील काही नमने उच्च व गूढ अशा तत्वज्ञान व अध्यात्मज्ञान यांच्या चर्चेने भरलेली आहेत व काही नमने जरी दिसायला साधी असली तरी ती अत्यंत रसभरीत अशी आहेत. 9व्या अध्यायाचे नमन हे दुसऱ्या प्रकारच्या नमनात मोडणारे आहे. 9वा अध्याय हा गीतेच्या पूर्वखंडातील शेवटचा व भक्तिप्रधान अध्याय असून त्याचे व्याख्यान सुरू करण्यापूर्वी श्री ज्ञानदेवांनी आपल्या गुरूंना जे नमन केले आहे त्यात लेकरांच्या अंगी असलेला लढिवाळपणाचा भाव उत्कटतेने दिसून येतो. ज्ञानदेव आपल्या पुढे बसलेल्या संत मंडळींना लढिवाळपणाने विनवितात. लहान मूल बापाच्या ताटात जेवायला बसते आणि बापाला जेवू घालावयास लागते, पण त्यामुळे बापाला राग येत नाही, उलट आनंदच होतो व त्या आनंदाच्या भरात तो आपणहून आपले तोंड त्याच्या हातचा घास घेण्याकरिता त्याच्या पुढे करतो. त्याप्रमाणे मी तुमच्याशी लगट करून बालबुद्धीने गीतेचे व्याख्यान करण्याचा प्रयत्न करीत आहे व माझ्याबद्दल तुमच्या अंतःकरणात प्रेम असल्यामुळे तुम्हाला माझ्या बालबुद्धीचे कौतुक वाटून माझे कार्य आपण सिद्धीस नेत आहात. ज्ञानोबा हा आपला आहे असा भाव तुमच्या ठिकाणी असल्यामुळे मी जरी काही बोललो तरी तुम्हाला राग न येता उलट तुमचा संतोष अधिकच वाढेल. जे कार्य मी अंगीकारले आहे ते काही सामान्य नाही. सर्वज्ञ अशा वेदाची ही मती त्या ठिकाणी कुंठित झाली आहे. हा गीतार्थ मराठी भाषेत प्रतिपादन करण्याची माझी काय योग्यता आहे? पण आपण जर कृपा केली तर माझ्या बुद्धीत अनेक अभिप्राय स्फुरू लागतील. चंद्रकांत मणी पाझरतो हे खरे आहे, परंतु त्याला पाझरावयास लावण्याची हातवटी चंद्राचीच आहे. तसे मी गीतेचे व्याख्यान जरी करीत आहे तरी मला बोलावयास लावण्याची शक्ती आपल्या ठिकाणची आहे. अशी श्री निवृत्तीनाथांना विनंती करून श्री ज्ञानदेव श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अनुवाद करतात. श्रीकृष्ण म्हणाले, मागे सांगितलेला ज्ञान विज्ञानाचा विषय मी तुला पुन्हा सांगतो. ही माझी अगदी जीवातली गोष्ट आहे, पण तुझ्यासारखा सुमन शुद्ध बुद्धीचा अनिंदक व एकनिष्ठ जिज्ञासू भेटला आहे म्हणूनच हे गूढ मी उघडे करीत आहे. आपल्या स्तनात असलेले दूध आईला आपल्याच ठिकाणी ठेवावे असे वाटत नाही. आपल्या अनन्य लेकरांची ते पिऊन तृप्ती व्हावी यातच तिला खरा आनंद असतो. तसे तुझ्यासारखा दृढ श्रद्धेने ऐकणारा व त्याप्रमाणे आचरण करणारा श्रोता मला आज लाभला आहे यात मला किती संतोष झाला आहे म्हणून सांगू. हे ज्ञान झाले असता असार संसार व सार आत्मा यांची वेगळीक होऊन जन्म मरणातून सुटका होते. हे ज्ञान सर्व ज्ञानात अत्यंत श्रेष्ठ, उत्तम व पवित्र असून ते प्रत्येकाच्या हृदयातच आहे. परंतु गुरुमुखातून त्याचे श्रवण केल्यानंतर त्याचा अनुभव येतो. पण हा हृदयातील जवळचा सुखाचा आश्रय सोडून बहिर्मुख लोक विषय सुखाच्या मागे लागतात. गायीच्या सडाच्या आत असलेले पवित्र व गोड दूध टाकून गोचिड तिच्या सडांच्या त्वचेतील अशुद्ध रक्तच जसे पीत असतात त्याप्रमाणे सर्वांच्या हृदयातील सर्व सुखाचा आगर असा मी त्याला टाकून देऊन मूर्ख लोक सुखाच्या आशेने विषयांच्या मागे धावत आहेत. हे त्यांचे करणे मृगजळ पाहून तोंडात असलेले अमृत थुंकून टाकण्यासारखे मूर्खपणाचे आहे. एरवी मला पाहण्याकरिता दूर कुठे जाण्याची काय गरज आहे? मी सर्व ठिकाणी व्याप्तच आहे. समोर दिसते ते जग हा माझाच विस्तार नव्हे का? थिजलेले तूप वितळावे तसा निराकार असणारा मी मायेचा अंगीकार केला म्हणजे चित्रविचित्र अशा विश्वाच्या आकाराला येतो. हे सर्व विश्व जरी माझ्या ठिकाणी उत्पन्न झालेले दिसले तरी यात मी नाही हे पक्के लक्षात ठेव. तसे म्हटले तर विश्व माझ्या ठिकाणी आहे हेही म्हणणे निरर्थकच आहे, कारण कल्पना टाकून जर पाहशील तर तुला आढळून येईल की ओतप्रोत सर्व मीच आहे. जे विश्व दिसते ते पाहणाऱ्याच्या कल्पनेचा खेळ आहे. माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी कल्पनेमुळे भूतांचा भास होतो व ही कल्पना संपली की माझे मूळचे अखंड दंडायमान रूप आहेच. वायू आणि आकाश हे मूळचे एक आहे,
परंतु पंख्याने हालचाल केल्यामुळे वायू आकाशापासून वेगळा झालेला दिसतो. त्याप्रमाणे कल्पनेची हालचाल झाली की प्राणी मात्र माझ्या ठिकाणी वेगळे दिसावयास लागतात. विश्वाच्या उत्पत्तीला कारण माया आहे. या मायेचा मी अंगीकार केल्यावर जग उत्पन्न होते खरे, पण ही भूतसृष्टी उत्पन्न करण्याच्या कामात मी काही एक करीत नाही अथवा करवीतही नाही. मी यापासून अगदी दूर असून केवळ निमित्त मात्र आहे. भूते माझ्या ठिकाणी नाहीत व मीही त्यांच्या ठिकाणी नाही. हे महत्वाचे वर्म आहे. याचा अनुभव घ्यावयाचा असेल तर इंद्रियांची विषयांकडील धाव सोडून ती अंतर्मुख केली पाहिजेत. परंतु माझे यथार्थ स्वरूप न जाणता मी देहधारी जन्म मरणाधीन असेच जर समजले तर हा अनुभव येणार नाही. भाताची पेज पिऊन अमृताचा अनुभव कसा येईल? माझ्या यथार्थ स्वरूपाचे वर्म न जाणता या अज्ञानी लोकांनी कितीही शास्त्राध्ययन केले तरी ते आंधळ्याच्या हातात मोती देण्यासारखे आहे. आशा, द्वेष, चिंता इत्यादी तमोगुणांनी हे लोक ग्रासलेले आहेत. याच्या उलट जे दैवी गुणांनी संपन्न महात्मे असतात त्यांना सर्वत्र माझीच प्रचिती असते व नवल हे आहे की या अनुभवाला प्राप्त होऊन सुद्धा ते माझी सेवाच करीत राहतात. सतत माझे नाम संकीर्तन करीत विश्वातील पातके नाहीशी करून ते विश्व पुनीत करणे हाच त्यांचा रात्रंदिवस कार्यक्रम असतो. कीर्तनाद्वारा विश्वातली दुःखे नाहीशी करून त्यांनी ते विश्व महासुखाने भरून टाकले. मी या कीर्तनाच्या मेळाव्यात हटकून सापडतो. अष्टांग योगाच्या कठीण मार्गाने जाऊन स्वरूप समरसतेचे उच्च स्थान प्राप्त करून घेणारे दुसरेही भक्त आहेत. पण याशिवाय माझ्या प्राप्तीचा एक सोपा पण श्रेष्ठ मार्ग आहे. ब्रह्मदेवापासून कशीत चिलटापर्यंत सजीव अथवा निर्जीव सृष्टीत मीच भरून राहिलो आहे अशा समजुतीने नम्र होऊन सर्वत्र नमस्कार करीत राहणे हा त्या भक्तांचा स्वभावच बनलेला असतो. या नमस्कारामुळे अभिमान व मान नाहीसे होऊन ते मद्रूप होतात. माझ्या उपासनेचा आणखी एक मार्ग सांगतो. तो म्हणजे मागे सांगितलेला ज्ञानयज्ञाचा जो विचार तो पुन्हा सांगतो. याचे कारण तुझी ऐकण्याची उत्कंठा तशीच आहे. शिवाय जगाचेही त्यामुळे अनायासे कार्य होईल. द्वैत प्रचितीस कारण जे अज्ञान त्याचा होम करून सर्व मीच एक आहे अशी एकत्वाने प्रचिती येणे हा या ज्ञानयज्ञरूप भक्तीचा एक प्रकार आहे. स्वप्नातून जागा झालेला पुरुष स्वप्नातील नाना विचित्र पदार्थ आपणच झालो होतो असे जसे पाहतो त्याप्रमाणेच अज्ञानातून जागा झालेला हा ज्ञानी भक्त भूते विषय वगैरे वेगळे न पाहता सर्व विश्वच एकत्वाने पाहतो. जगातील पदार्थ नामरूपाने एकमेकांपासून जरी भिन्न असले तरी त्या सर्वात मला अन्वय दृष्टीने जाणून घेण्याचा ज्ञानभक्तीचा दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार म्हणजे वाटेल तेथे व वाटेल त्या स्थितीत मीच सर्व आहे अशीच प्रचिती असणे. या भक्तांनी जरी कृतीने भजन केले नाही तरी ते जे जे करतील ते ते अखंड भजनच असते. सर्वच ठिकाणी जर मीच एक आहे तर कोणी व केव्हा माझे वेगळे भजन करावयाचे? ही गोष्ट ज्ञानी भक्तांची झाली. परंतु जगतात अज्ञानामुळे क्रतू, स्वधा, मंत्र, अग्नी, आहुती अशी यज्ञातील वेगवेगळी अंगे व उपांगे दिसतात. पण वास्तविक हे सर्व मीच आहे व यामुळे कोणतीही क्रिया माझ्याच ठिकाणी सहजच अर्पण होत असते. सूर्य, इंद्र, वेद वगैरे माझीच रूपे आहेत. मारणारे व मरणारे ही माझीच स्वरूपे आहेत. फार काय सांगू, मी जेथे नाही अशी जागाच नाही. परंतु प्राण्यांचे दुर्दैव हे आहे की त्यांना मला ओळखता येत नाही व सुखप्राप्तीकरिता यज्ञादी साधनांच्या मागे लागलेले दिसतात. पण लक्षात असू दे की मला न जाणता त्यांनी कितीही सत्कर्मे केली तरी ती व्यर्थ आहेत. हे लोक 100 यज्ञ करून क्षणिक अशा स्वर्ग सुखाच्या मागे लागतात व माझ्याकडे येण्याचा रस्ता चुकतात. स्वर्गातील सुख कितीही रमणीय व मनोहर दिसत असले तरी पुण्याची पुंजी संपली की पुन्हा दुःखाने भरलेल्या मृत्यूलोकात स्वर्ग सुख भोगणाऱ्यांची हकालपट्टी होते. स्वर्गाचा आडमार्ग टाकून देऊन जे अनन्य होऊन सर्व भावाने मला शरण येतात
तेच माझे खरे भक्त आहेत. त्यांची योग्यता इतकी मोठी आहे की त्यांची मी सेवा करतो. त्यात मला काही सुद्धा लाज वाटत नाही. त्यांच्या योगक्षेमाचा सर्व भार मीच घेतो. पण जगतात कामना ठेवून इंद्रादी देवतांचे भजन करणारेच फार आहेत. हे भजन जरी शेवटी मलाच प्राप्त होत असले तरी त्या भक्तांची भावना तशी नसते. त्यामुळे त्यांच्या भावनेप्रमाणे देवत्व, पितृत्व इत्यादींची त्यांना प्राप्ती होते. पण अन्य देवतांचे भजन सोडून जे माझीच अनन्य भावाने उपासना करतात त्यांना सायुज्य मोक्ष मिळतो. माझी भक्ती करावयाची म्हणजे काही मौल्यवान उपचार अर्पण करण्याचे संकट नाही, कारण मला स्वतःला काय कमी आहे. परंतु आपले ऐश्वर्य व वैभव यांच्या बळावर अभिमानाने माझ्याकडे लोक येतात. जेथे श्री शंकराचे तप पुरे पडत नाही, वेदासारख्या जाणीवेचा लाग लागत नाही, देवी लक्ष्मीचे ऐश्वर्य अपुरे पडते, तेथे सामान्य जीवाने आपले ज्ञान, तप, ऐश्वर्य यांच्या जोरावर मला बांधून आणू अशी आशा कशी करावी. खरे पाहिले तर परमार्थात आपणाला तुच्छ लेखून आपले सर्वस्व परमात्म्यावरून ओवाळून टाकले पाहिजे. आपल्या अंगी असलेल्या गुणांचे निंबलोण उतरले पाहिजे व सामर्थ्याचा फुंज टाकून माझ्या ठिकाणी नितांत भाव ठेवणेच श्रेयस्कर आहे. निस्सीम भक्तिभावाने दिलेले साधे पान हे सुद्धा मला अमृताहून गोड आहे. पत्र पुष्पादी पूजोपचार हे केवळ निमित्त आहे. मी माझ्या भक्ताच्या ठिकाणी फक्त भक्तीचा जिव्हाळा पाहतो. अर्जुना, तुला सोपी गोष्ट सांगतो की सदैव माझी आठवण ठेव व मग कोणतेही कर्म केलेस तरी त्यापासून उत्पन्न होणारा जन्म मरणाचा बंध तुला लागणार नाही. मी सर्वत्र सारखा भरून राहिलेलो आहे असे जाणून जे माझी भक्ती करतात ते दिसायला जरी देहधारी असले तरी ते मद्रूपच झालेले असतात. फक्त प्रारब्ध भोगण्याकरिताच ते उदासीन वृत्तीने देहात राहिलेले असतात. ही भक्ती करणारा भक्त कोणत्या जातीचा आहे याविषयी कोणतीही आडकाठी नाही. फार काय, तो पूर्वी जरी पापी दुराचारी असला व जर अनुताप होऊन त्याने पुढील आयुष्य माझ्या सेवेत घालविले तर त्याला माझी प्राप्ती निसंशय होते. उलट भक्तीचा जिव्हाळा नसताना पुष्कळ शास्त्राध्ययन केले व त्याचे कुळ जरी उत्तम असले तरी त्याचा माझ्या ठिकाणी लाग नाही. कुळ, जाती, वर्ण हे माझ्या ठिकाणी नाहीत. नाले किंवा ओढे हा भेद जसा नदीला मिळेपर्यंतच असतो तसे अंत्यज, पशु, स्त्रिया इत्यादी भेद मला मिळेपर्यंतच असतात. मला मिळाल्यावर हे भेद राहत नाहीत. भक्ताचा जन्म वाटेल त्या जातीत झाला असेल तरी चालतो. त्याप्रमाणे माझ्या प्राप्तीसाठी साधनांची कमतरता नाही. भक्तीने व वैराग्याने मी प्राप्त होतोच, पण माझ्या ठिकाणी गोपींप्रमाणे विषयप्रेम ठेवले अथवा कंसाप्रमाणे वैरबुद्धी ठेवली तरी त्यात आडकाठी येत नाही. वैश्य, शूद्र, स्त्रिया इत्यादिकांना जेथे माझा दरवाजा मोकळा आहे तेथे पुण्यवान ब्राह्मण अथवा राजर्षी यांनी माझी सेवा केली तर मी त्यांना प्राप्त होईन हे सांगण्याची गरजच नाही. अर्जुना, अनित्य व दुःखरूप अशा मृत्यूलोकात तू जन्मला आहेस. शेकडो ठिकाणी खिळखिळी झालेली ही आयुष्य नौका आहे. ती केव्हा बुडेल याचा नेम नाही. परंतु या मृत्यूलोकातील लोक पाहावे तर त्याची त्यांना फिकीरही नाही. खुशाल निश्चिंत होऊन विषय सुखात दंग होऊन राहिले आहेत. इह परलोकी कल्याण करणारा असा जो धर्म त्या प्रित्यर्थ एक कवडी देखील खर्च करायला हे लोक तयार नाहीत व ज्यात सर्वस्व हानी आहे तेथे कोट्यावधी रुपये खर्च करीत आहेत. विषय विलासात दंग होणाऱ्या लोभग्रस्त लोकांना या जगात फार मोठा मान आहे. जो दिवस गेला त्यामुळे आपले आयुष्य घटले व मृत्यू जवळ आला याची यांना दादही नाही. खुशाल आनंदाने बेहोश होऊन मरेपर्यंत सारखी तृष्णा वाढवीतच आहेत. तू या मूर्खांच्या नादी लागू नकोस. अनित्य दुःखरूप जगात जन्माला आला आहेस हे ध्यानात ठेवून त्यातून चटकन मोकळा होऊन तू आपला माझ्या भक्तीच्या मार्गाला लाग. माझी भक्ती करणे म्हणजे माझ्या ठिकाणी मन लावणे, सर्वत्र मलाच पाहणे, माझेच अनुसंधान ठेवणे. तू असे केलेस म्हणजे शेवटी माझ्या प्रत येऊन अवघाची सुखरूप होशील.
आपले जीवीचे निजगूज भगवान अर्जुनाला सांगत होते. सात्विक अंतःकरणाचा संजय ते धृतराष्ट्राला सांगत असताना अष्टसात्विक भावांनी भरून गेला. त्याला आपला आनंद धरवेना. तो आनंद धृतराष्ट्राला द्यावा म्हणून तो त्याला हाक मारू लागला. पण भगवंतांच्या बोलण्याकडे धृतराष्ट्राचे लक्ष नव्हते. हे पाहून तो मनात खिन्न झाला. अष्टसात्विक भावांनी संपन्न झालेल्या संजयाच्या मुखातून निघालेले भगवंतांचे हे बोलणे ऐकून श्रोत्यांना आनंदाच्या राशीवर लोळता येईल असे म्हणून या अध्यायाच्या सुरुवातीस केलेल्या प्रतिज्ञेची पूर्तता करून ज्ञानदेव या अध्यायाची समाप्ती करतात. अध्याय 9 समाप्त. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु.